मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. गुड मॉर्निंग अशासाठी म्हटलं आहे का आजचा व्लॉग हा आपला सकाळपासून चालू झाला आहे, म्हणून सगळ्यांना मी पहिले गुड मॉर्निंग म्हणून घेते, त्यानंतर मी आपला इंट्रो देते. गुड मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मस्त आहे. तर मी सोनू आसवले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तर आज आहे सकाळची वेळ. मी रोज सकाळी लवकर उठते कारण मला मुलांचं करायचं असते. तर माझी आता चालू आहे मुलाच्या टिफिनची तयारी. तर आज बनवत आहे मी पराठे. पराठेची रेसिपी बिलकुल सिंपल आहे, त्याच्यात काहीच नाही एवढं. माझ्या मुलांना रोजही पराठे दिले तरी ते आवडीने खातात, कारण पराठे हा त्यांचा आवडीचा पदार्थ आहे. ते नेहमी मला पराठेच करून मागतात, पण रोज रोज पराठे देणं काही बरोबर नाही, म्हणून मी काहीतरी बनवत असते. पण आज मला थोडं टाईम नसल्याने मी आज त्यांना इझी पिझी म्हणून त्याला पराठेच देत आहे. सकाळची वेळ, त्यातल्या त्यात सगळ्यांची आवराआवर चालू असते, कारण सगळ्यांनाच आमच्या घरी बाहेर जायचं असते कामाला. हे आमच्या मुलांसोबत त्यांचं पण झालेली आहे, तरी झोपूनच आता असल्याचं नाटक करतात. रोजच यांना उठवावं लागते, कारण हे आपण कधीच उठत नाही. इथे चालू आहे त्याची मस्ती. तुमचे मुलं असेच करतात का? नक्की कमेंट करून सांगा. चला आता मी यांची तयारी करून देते, भेटूया थोड्या वेळाने. तर झाली आता एकदाची मुलाची तयारी. मुलांची तयारी करण्यात एवढं बिझी होतो की स्वतःला वेळही द्यायला मिळत नाही. सकाळची धावपळच खूप असते. आता मी निवांत पाणी घेत आहे. पाणी घेतल्यानंतर मी करणार आपल्या स्वयंपाकांची तयारी. स्वयंपाकात आज मी बनवणार आहे वरण भात भाजी पोळी, साधाच रोजच्यासारखाच. तरी इथे मी चालू केले आपल्या स्वयंपाकाची तयारी. तर मला एक पर्सनल कमेंट आली होती की ताई, तुमच्या घरचे व्लॉगमध्ये का दिसत नाही? तर त्यांना आत्ता व्लॉगमध्ये नाही यायचं आहे. त्यांची स्वतःची चॉईस आहे की ते माझ्या व्लॉगमध्ये नाही येत. मी पण त्यांना काही फोर्स केलं नाही, कारण ही माझी चॉईस आहे, म्हणून मी त्यांना काही फोर्स केले नाही. तर ते व्लॉगमध्ये येतील, पुढे येतील, पण आत्ता काही तेवढं पॉसिबल नाही. जे माझ्या जवळचे आहे, म्हणजे जे मला ओळखतात, त्यांना माहीत आहे की आम्ही एकत्र कुटुंबात राहतो, म्हणून त्यांचं हा प्रश्न असतो की ते का म्हणून दिसत नाही. मी इथे सुरुवात केली आहे स्वयंपाकाची. तर पहिले मी करत आहे भाजीची प्रिपरेशन. तुम्हाला व्लॉग आवडतोय की नाही हे नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि जे कोणी नवीन सबस्क्रायबर असतील ते कमेंट करायला विसरू नका. आणि या माझ्या व्लॉगला खूप सारं प्रेम आणि सपोर्ट करा. व्लॉग कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. मुलं येतपर्यंत मला पूर्ण आपले काम करायचे आहे. आता मला दोन्ही कामं म्हणजे एक तर व्लॉग करायचा असतो, त्याच्यामुळे मला माझ्या कामाला खूप उशीर होतो. कारण मी आता नवीन आहे, त्यामुळे मला दोन्ही काम सारखं कंटिन्यू करावं लागतं आहे. कारण शूट करणे हे काही साधी गोष्ट नाही. शूट करता करता आपले कामं मला त्या स्पीडनं करायचे असते, कारण माझ्याकडे काहीच नाही, ट्रायपॉड नाही, म्हणजे काहीच सेटिंग शूट करण्याची काहीच सेटिंग नसल्यामुळे मला कुठंतरी कॅमेरा ॲडजस्ट करून व्लॉग करायचा असतो. मला दोन्ही काम पाहावं लागते, कारण आवडी एवढी आहे की काहीतरी ॲडजस्टमेंट करून मला करायचं आहे म्हणजे करायचं आहे. तर मी जे काही करत आहे ते तुमच्यापर्यंत पोचत आहे की नाही हे नक्की मला सांगा. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.
तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आपलं प्रेम द्या. तोपर्यंत टाटा बाय बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये.